आणि आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्ह आहेत। ठाकरे सेनेतल्या फुटीमुळे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये आहेत। आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, यावेळचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन अतिशय महत्त्वाचं आणि लक्षवेधी ठरणार आहे, कारण की बरेच मुद्दे आहेत। दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणूया किंवा मग तीव्र पाणी टंचाईवरून सुद्धा विरोधक आक्रमक होऊ शकतात। कोणकोणते मुद्दे अजेंड्यावर असणार आहेत? सध्या आपण जर बघितलं असेल तर अधिवेशनाच्या आधीच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठी फूट पडलेली आहे। ठाकरेंचे 6 खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। त्यामुळे कुठेतरी हे अधिवेशन गाजण्याची चिन्ह आहेत। आपण जर बघितलं असेल तर अनेक मुद्दे या अधिवेशनात आहेत। मग ते लांबलेला पाऊस असेल, शेतकऱ्यांची अजूनही झालेली कर्जमाफीला सुरुवात झालेली नाही, त्यामुळे शेतकरी हतबल आहेत। त्यासोबत महाराष्ट्रात मागील काही महिन्यात जे मुद्दे गाजले आहेत, मग तो महिला सुरक्षेचा मुद्दा असेल, त्यासोबत कॅप्टन खरात प्रकरण आपण जर बघितलं असेल तर गाजलं होतं नाशिकचं। अर्थात हे सगळे मुद्दे आहेत। आता विरोधक यावर कसे आक्रमक होत आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। खऱ्या अर्थाने 11 वाजता विधानसभेचं कामकाज जे आहे ते सुरू होईल आणि 12 वाजता विधान परिषदेचे कामकाज सुरू होईल। अर्थात त्याआधी विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गोंधळ घालण्याची शक्यता आहे। अनेक मुद्द्यांवरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक गोंधळ घालू शकतात। मात्र एक चित्र आपण बघितलं होतं मागच्या काही अधिवेशनात, मग ते अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल, त्या ठिकाणी विरोधकांचा फारसा प्रभाव दिसला नव्हता। विरोधक फारसे गोंधळ घालताना दिसले नव्हते। या अधिवेशनात तरी विरोधक या मुद्द्यांवर गोंधळ घालणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे सध्या। हो, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स वेळोवेळी घेऊ। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।